सुरक्षित सीमा, समृद्ध सीमावर्ती भाग आणि दक्ष समाज एकत्रितपणे सुरक्षित राष्ट्राची निर्मिती करू शकतात, असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं। ते काल नवी दिल्लीत सीमावर्ती जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांच्या परिषदेत बोलत होते। विद्यमान केंद्र सरकारनं जाणीवपूर्वक आणि विज्ञाननिष्ठ पद्धतीनं सीमावर्ती जिल्ह्यातल्या पायाभूत सुविधांमध्ये 400% वाढ केली आहे। या भागातून होणारं स्थलांतर रोखण्यासाठी, रोजगार निर्मितीसाठी आणि सरकारी कल्याणकारी योजनांच्या 100% अंमलबजावणीसाठी डोळस प्रयत्न होत आहेत, असं त्यांनी अधोरेखित केलं। तसंच भारत म्यानमार दरम्यान सरकार 1600 किलोमीटरहून अधिक लांबीच्या सीमेवर 31,000 कोटी रुपये खर्चून कुंपण घालत असल्याची माहितीही त्यांनी दिली। सीमावर्ती भागातलं जनजीवन अधिक सुरक्षित आणि सुखकारक करताना छुप्या युद्धांना अटकाव करणं, बेकायदा घुसखोरीला पायबंद, मूलतत्ववादी वृत्तीचा प्रसार आणि अंमली पदार्थांची तस्करी रोखणं, ड्रोनशी संबंधित धोक्यांना आळा घालणं आणि लोकसंख्येशी संबंधित बदलांना प्रतिबंध अशी आव्हानं समोर असल्याचंही गृहमंत्री म्हणाले। पारिस्थितिकीय संतुलन साध्य करताना मानव वन्यजीव संघर्ष